यानंतर आता प्राध्यापक शिरीष आपटे सरांचं फिजिक्स या विषयावर व्याख्यान होणार आहे. आपटे सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. आपटे सरांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. अडवाणी अर्लिटॉनमधून त्यांच्या करिअरची त्यांनी सुरुवात केली. 1988 पासून ते ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करत होते. शिक्षण क्षेत्राला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. 25 वर्षांपेक्षा त्यांना अनुभव आहे. त्याचबरोबर एक करिअर काउन्सिलर म्हणून सुद्धा ते विख्यात आहेत. 1992 पासून त्यांनी करिअर काउन्सिलिंगमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या क्लासमध्ये येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग ते स्वतःच करतात. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी करिअर मार्गदर्शन केलेलं आहे. 11वी 12वी आणि CETसाठी आणि आता जे काही नवीन एंट्रन्स एक्झाम आहेत JEE आणि NET त्याच्यासाठी ते फिजिक्स हा विषय शिकवतात. त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत. इथे सहकार नगरला गजानन महाराज चौकात सायन्स क्लासेस या नावाने आहेत आणि त्याचप्रमाणे मयूर कॉलनी इथे दीक्षित अकॅडमी या नावाने त्यांचे क्लासेस आहेत. मी सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. एडनेक्सातील माझे सर्व सहकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि पालकवर्ग, सर्वात अवघड वाटणारा विषय जो आहे फिजिक्स, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आणि आत्ता जे 10वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी येत्या 2 वर्षामध्ये जर त्यांना NET किंवा JEEसाठी ते जर ॲम्बिशियस असतील तर त्याच्यासाठी त्यांनी आत्तापासून कशी तयारी करावी याविषयी मी बोलणार आहे. सिलेबस थोडक्यामध्ये आपण पडद्यावरती बघूयात. पेपर 1 आणि पेपर 2 असं आपल्या म्हणजे SSC किंवा HSC बोर्डाचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 भाग केलेले आहेत. पेपर 1 11वीचा जो आहे त्याच्यामध्ये मेजरमेंट, स्केलर्स, वेक्टर्स, प्रोजेक्टाईल मोशन, फोर्स, फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स, साऊंड वेव्ह अँड थर्मल एक्सपान्शन हे पेपर 1चे चॅप्टर्स आहेत. आणि पेपर 2मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रे ऑप्टिक्स म्हणजे लेन्सेसचा चॅप्टर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असे एकूण 14 चॅप्टर्स आपल्या 11वीच्या सिलेबसमध्ये आहेत. CBSEचा सिलेबस आणि आपला HSCचा सिलेबस सेम आहे. NCERTनी सगळ्या देशभर एकच सिलेबस आणि त्याची स्कोप अँड लिमिटेशन्स डिफाईन केलेली आहेत. पुस्तकं फक्त वेगवेगळी आहेत. मग CBSEने काय केलं आहे तर आपल्या HSC बोर्डाने जो 11वीचा पेपर 1 आणि 12वीचा पेपर 1 असं फिजिक्सचं पुस्तक काढलेलं आहे ते त्यांनी 11वीत टाकलेलं आहे सगळं. आणि आपला 11वी पेपर 2 आणि 12वी पेपर 2 हा सगळा त्यांनी 12वीत टाकलेला आहे. मला विचाराल तर आपलं सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्र शासनाचं हे CBSEपेक्षा जास्त चांगलं आहे. याचं कारण असं आहे की आपल्या सिलेबसमध्ये 11वीला 14 आणि 12वीला 20 असे 34 चॅप्टर्स त्यांनी केलेले, वेअरॅज CBSEने 20 चॅप्टर्स केलेले आहेत त्याचे. आणि त्यामुळे होतं काय की आपले विद्यार्थी फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स असा चॅप्टर दिसतोय, हा 11वीत पण शिकतात आणि 12वीत पण याच नावाने चॅप्टर आहे पुन्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि मग अख्खा इलेक्ट्रोस्टॅटिक्स त्यांनी 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केल्यामुळे त्यातला जो सोपा पार्ट आहे तो 11वीत आहे आणि अवघड पार्ट आहे तो 12वीत आहे. करंट इलेक्ट्रिसिटी याच नावाचा चॅप्टर 12वीत आहे. मॅग्नेटिझम याच नावाचा चॅप्टर 12वीत आहे. आणि डिव्हिजन मात्र असं केलं की सोपा पार्ट 11वीत आणि अवघड पार्ट 12वीत. आणि त्यामुळे HSCचा सिलेबस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या चॅप्टरशी कधीही संबंध संपत नाही. 11वीतही ते शिकतात तोच चॅप्टर ते 12वीतही शिकतात. CBSEच्या सिलेबसमध्ये होतं काय की त्यांचा जो पहिला चॅप्टर आहे मोशनचा तो झाला की पुढे 2 वर्ष त्यांचा मोशनशी संबंधच येत नाही, कारण 11वी 12वीचं सगळं मोशन त्यांनी एकत्र करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे एकदा 11वीत मोशनचा चॅप्टर शिकला की त्या विद्यार्थ्याचा 2 वर्ष मोशनच्या चॅप्टरशी काहीच संबंध येत नाही. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स त्याला 11वीत काहीच नसतं आणि एकदम 12वीत येतं, ते 11वी 12वी मिळून येतं, त्यामुळे ते त्याला अवघड जातं. आणि त्यामुळे माझा पहिला सल्ला म्हणा किंवा माझं ओपिनियन असा राहील की जे कोणी CBSEच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी थोडा विचार करा. CBSEपेक्षा सुद्धा HSCचा सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन हे जास्त चांगलं आहे, जास्त लॉजिकल आहे. मुलांचा कुठल्याही चॅप्टरशी असलेला कॉन्टॅक्ट 2 वर्ष तुटत नाही, वेअरॅज CBSEमध्ये हा कॉन्टॅक्ट एकतर 11वीत तुटतो किंवा 12वीत एस्टॅब्लिश होतो आणि त्यामुळे ते जास्त अवघड जातं समजायला.
लँग्वेजमध्ये पण फरक आहे. CBSEची पुस्तकं ही दिल्ली बोर्डातून पास होणारी जी मुलं आहेत त्यांच्या साठी म्हणून लिहिली गेलेली पुस्तकं आहेत. भाषा थोडीशी अवघड आहे. आपली जी शासनाची महाराष्ट्र शासनाची पुस्तकं आहेत ती आपल्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली आहेत. त्याची भाषा थोडीशी सोपी आहे आणि त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की CBSEच्या शाळेमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजला मी प्रवेश घेईन, त्यांना माझं असं सल्ला राहील की असं अजिबात करू नका. उलट CBSEला तो आत्ता असेल तरी पुन्हा HSCच्या सिलेबसच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, ते जास्त सोयीचंच आहे. आता फिजिक्स हा खरं सांगायचं ना तर सर्वात लॉजिकल थिंकिंग आवश्यक असणारा सब्जेक्ट आहे आणि त्याला बुद्धी स्वतःची असावीच लागते. ती नसेल तर 90पेक्षा जास्त मार्क मिळवणं अवघड जातं, कारण त्यासाठी स्वतःची बुद्धी असावी लागते. पण 90पर्यंत कसं पोचायचं ते आपण बघूया. त्यासाठी काही प्री रिक्विजिट्स आहेत. तर काय काय बॅकग्राऊंड आपल्याला लागणार आहे ती आपल्याला स्क्रीनवरती दिसते. 8वी 9वी 10वीची सायन्सची टेक्स्टबुक्स पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी वाचावी असं मी त्यांना पहिला सल्ला देईन. आता त्यांची कॉलेजेस 1 ऑगस्टला सुरू होणार आहे. असं शासन म्हणतंय. आम्ही तर नेहमी असं म्हणतो की 11वीचं कॉलेज हे झेंडा टू झेंडा असतं, म्हणजे 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी एवढंच असतं. त्यामुळे ते त्या सुमारास सुरू होणार आहे. म्हणजे जवळजवळ अजून 2 महिने त्यांच्या हाताशी आहे. एवढ्या वेळामध्ये त्यांनी 8वी 9वी 10वीची सायन्सची पुस्तकं पुन्हा एकदा वाचावी. जे SSC बोर्डातनं झालेले आहेत त्यांनी CBSEची पुस्तकं आणून वाचावीत आणि जे CBSEतनं 8वी 9वी 10वी झाले त्यांनी SSCची 8वी 9वी 10वीची पुस्तकं आणून ती वाचावीत असा सल्ला मी देईन. कारण ही पुस्तकं अतिशय छान लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये छान इलस्ट्रेशन्स आहेत. 8वी 9वी 10वीत असताना विद्यार्थ्यांनी समजलं नाही म्हणा किंवा काही कारणामुळे काही चॅप्टर्स ऑप्शनला टाकले असतील, कदाचित त्याचा रेफरन्स 11वी 12वीत त्यांना उपयोगी पडणारा असेल. त्यामुळे पुन्हा एकदा ती सगळी पुस्तकं वाचावी. त्यातले सगळे एक्झरसाइजेस त्यांनी सॉल्व्ह करावे आणि हे मी थोडंसं बाम सरांच्या याच्यामध्ये एन्क्रोचमेंट करून सांगितलं. हे मॅथ्ससाठी पण आवश्यक आहे. मॅथ्ससाठी पण हे आवश्यक आहे की सगळे एक्झरसाइज त्यातले केले पाहिजे. डू ऑर थिंक द ॲक्टिव्हिटीज. तिथे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात त्या त्यांनी त्या वयात कदाचित केल्या नसतील, त्यांना झेपल्या नसतील. आता त्यांचं वय वाढलंय, ग्रास्पिंग वाढलंय, आता त्यांना त्या करता येतील. मी नेहमी असा सल्ला देतो की जवळ राहणाऱ्या 2-3 विद्यार्थ्यांनी एका मुलाच्या घरी कॉन्ट्रीब्युशन काढून, त्याच्या घरी जरा जास्त जागा आहे, मोठं घर आहे, अशाच्या घरी एक छोटीशी लॅबोरेटरी केली पाहिजे आणि या लॅबोरेटरीमध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून बघितल्या पाहिजेत. या ॲक्टिव्हिटीज ज्या दिलेल्या आहेत ना ह्या काही फार महागड्या आहेत असं नाही आहे. आता इंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिॲक्शनची एक ॲक्टिव्हिटी त्या पुस्तकात दिलेली आहे की 2 बीकरमध्ये पाणी घ्या, त्या एका बीकरमध्ये अमुक एक सोल्युशन घाला, दुसऱ्यात अमुक एक सोल्युशन घाला. एका बीकरमधलं पाणी थंड झालेलं दिसेल म्हणजे त्यांनी हीट बाहेर टाकलेली आहे आणि दुसऱ्या बीकरमधलं पाणी गरम झालेलं दिसेल, याचा अर्थ त्यांनी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. झालं, इंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिॲक्शन्स कळल्या त्याच्यावरनं. तर अगदी म्हणजे बीकर, थर्मोमीटर असे अगदी छोटी इन्स्ट्रुमेंट विकत आणून सुद्धा आपल्याला एक छान लॅबोरेटरी करता येते. एखाद्या हॉटेलमधलं डिनर कमी केलं ना तरी सुद्धा एवढं कॉन्ट्रीब्युशन जमवता येईल, इतकं डिनर महाग झालं आहे आणि हे इन्स्ट्रुमेंट स्वस्त आहेत. त्यामुळे अशी एखादी छोटीशी लॅबोरेटरी करून या सर्व ॲक्टिव्हिटीज या करून बघा किंवा ज्या अगदी करता येणं शक्य नाही आहे त्याच्यावरती विचार तरी करा की असं झालं तर काय होईल. आणि गेट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. सगळी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही घ्यायचा प्रयत्न करा. मी एक एक्झाम्पल देतो. 1 न्यूटनची डेफिनेशन 8वीच्या लेवलला समजावी अशी अत्यंत सुंदर दिलेली आहे. एक असं हाताचं चित्र काढलं आहे, त्याच्यावर एक अशी बॉडी आहे, 100 ग्रॅम असं तिथे लिहिलेलं आहे, डाऊनवर्ड असा बाण दाखवलेला आहे आणि इतकी छान डेफिनेशन दिलेली आहे पुस्तकामध्ये की 1 न्यूटन इज द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास 100 ग्रॅम. छान डेफिनेशन आहे, परंतु ते येतं ॲक्च्युली म्हणजे 100 ग्रॅम म्हटलं तर 0.98 येतं. 1 न्यूटन एक्झॅक्टली येत नाही. आता 11वीत आल्यानंतर ही डेफिनेशन उपयोगाची नाही आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणून ती डेफिनेशन अगदी बरोबर आहे, परंतु आता 11वीत येण्यासाठी तुम्हाला थोडी पुढची डेफिनेशन शिकावी लागणार आहे. तर अशा सगळ्या कन्सेप्ट्स या एकदा ब्रशअप करून घ्या. त्यामुळे एवढं प्री रिक्विजिट, एवढी बॅकग्राऊंड ही तुम्हाला 11वीचं फिजिक्स फेस करण्यापूर्वी लागणार आहे. तेवढी माझा आग्रह आहे की एवढी बॅकग्राऊंड तुम्ही क्लिअर करून घ्यावी. आता अभ्यास कसा करायचा आहे तर रीड द टेक्स्टबुक लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड. हे अत्यंत आवश्यक आहे. माझा आत्ता परिचयामध्ये उल्लेख झाला की मी करिअर काउन्सिलिंगच्या क्षेत्रात 92 पासून आहे. मी आता जसजसे ॲप्टिट्यूड टेस्टचे रिझल्ट्स किंवा त्याचे रिपोर्ट्स बघतो ना, नॉलेज ओरिएंटेशन म्हणजे ज्ञान मिळवण्याची इच्छा किंवा तृष्णा ही दिवसेंदिवस कमी होत चालली मुलांची. कारण का तर सगळं रेडीमेड मिळत आहे.
बाजारामध्ये गाईड अवेलेबल आहे, बाजारामध्ये 21 अपेक्षित अवेलेबल आहे. त्यामुळे पुस्तक वाचायची गरजच वाटत नाही मुलांना. कारण पुस्तक कशाला वाचायचं? कुठला प्रश्न कुठलं उत्तर, कुठला प्रश्न कुठलं उत्तर, हे मला जर रेडीमेड मिळत असेल तर मी पुस्तक कशाला वाचू? आणि त्यामुळे ज्याचं नॉलेज ओरिएंटेशन कमी येतं अशा विद्यार्थ्याला मी पहिला प्रश्न विचारतो की तू टेक्स्टबुक सुद्धा नीट वाचलेलं नाहीयेस, हो की नाही? तो सरळ सांगतो की हो मी नाही वाचलेलं. पण आता यापुढे असं चालणार नाही. टेक्स्टबुक तरी तुम्हाला लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड वाचायला पाहिजे. NET मागच्या वर्षीची मेडिकल CET दोन्ही वर्षीचा बायोलॉजीचा मुलांचा अनुभव असा आहे की ज्यांनी टेक्स्टबुक नीट वाचलेलं होतं त्यांना बायोचा पेपर जास्त चांगला गेला. आताच्या नियमानुसार NET किंवा कुठलीही अशी एंट्रन्स एक्झामचे प्रश्न ज्याची उत्तरं टेक्स्टबुकमध्ये मिळतील असेच काढायचे आहेत. टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही येणार नाही आहे. आणि त्यामुळे टेक्स्टबुक्स वाचणं हे गरजेचं आहे. मी तिथे अगदी शब्दशः लिहिलेलं आहे, लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड. एकही लाईन, एकही वर्ड मिस करायचं नाही, कारण त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, 1905 साली जगाची लोकसंख्या किती होती असा एकदा प्रश्न आलेला आहे आणि त्याचं उत्तर एका टेक्स्टबुकमध्ये होतं. त्यामुळे ते वाचलेलं असणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला तो प्रश्न येणार नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते वाचणं गरजेचं आहे. रीड द टॉपिक्स फ्रॉम द रेफरन्स बुक्स ऑल्सो. फिजिक्सला कोणकोणते रेफरन्स बुक्स लागतात ते मी युजली विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या लेक्चरला सांगतो की ही रेफरन्स बुक्स घेऊन या आणि जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये समजणार नाही ते तुम्ही रेफरन्स बुकमधनं वाचून घ्या. अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट्स. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही अतिशय महत्त्वाची आहे. आता 2 दिवसापूर्वी नीटचा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्र टाइम्सला यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती आल्या होत्या. त्यातल्या प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांनी असं दिलं होतं की मी अभ्यास करताना सर्वात पहिल्यांदा संकल्पना समजून घेण्यावरती जास्त भर दिला. मी परीक्षेच्या मागं नाही लागलो फारसा. असं तुम्ही वाचा जरूर तो लेख. सगळ्या 4-5 विद्यार्थ्यांच्या आल्या, प्रत्येकाने असं लिहिलेलं की मी संकल्पना समजून घेण्यावर जास्ती भर दिला. त्यामुळे ते भरून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक वापरा, रेफरन्स बुक वापरा. टीचर्स हे सर्वात तुम्हाला चांगला सोर्स आहे, कारण त्यांना माहीत असतं की कुठे अडलेली असतात विद्यार्थी. आम्ही त्याच फेजमधनं गेलेलो असतो. मला कुठलाही प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनी तरी मी त्याला असं सांगतो की अरे मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मलाही हाच प्रश्न पडला होता आणि फॉर्च्युनेटली मी त्याचं उत्तर मिळवलेलं आहे आणि हे त्याचं उत्तर. त्यामुळे टीचर्स हा तर सर्वात म्हणजे 80% अवलंबून कोणावर राहायचं तर टीचरवर. कारण तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजावून देऊ शकतो टीचर. कदाचित तुम्हाला टेक्स्टची भाषा समजणार नाही, रेफरन्स बुकची तर त्याहूनही अवघड वाटेल, पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही तुम्ही करून घ्यायची. मी पुन्हा एकदा सांगितलं तसं की अंडरस्टँड ऑर थिंक ओव्हर ऑल दी ॲप्लिकेशन्स. याचे ॲप्लिकेशन्स काय काय होऊ शकतात, त्याचा उपयोग काय होऊ शकतो याचाही विचार सर्वांनी करायचा आहे. आस्क क्वेरीज. जास्तीत जास्त प्रश्न विचारा. व्यक्तिमत्व विकास शिबिर मी घेतो आणि त्याच्यामध्ये आमचा एक खेळ असतो की इम्पॉर्टन्स ऑफ आस्किंग क्वेश्चन. आणि कल्पना अशी असते की माझ्या मनातलं चित्र तुम्ही प्रश्न विचारून ओळखायचं आणि कागदावरती काढायचं. आणि क्लिअर कट आम्ही असं प्रूव्ह करून दाखवतो की जो विद्यार्थी सर्वात जास्त प्रश्न विचारतो त्याचं चित्र हे सर्वात चांगलं येतं आणि जो विद्यार्थी कमी प्रश्न विचारतो त्याचं चित्र चुकतं. चित्र माझ्या मनातलं म्हणजे मी रेडी असतं, ते मी असं झाकून ठेवलेलं असतं. नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काही काढलं तरी म्हणाल की माझ्या मनात हे नव्हतंच, असं नसतं. चित्र तयार असतं, झाकून ठेवलेलं असतं. प्रश्न विचारून ते काढायचं असतं आणि मग सर्वात शेवटी आम्ही त्याचं चित्र दाखवतो. आणि मग पटतं विद्यार्थ्यांना की ज्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले त्याचं चित्र सर्वात मिळतं जुळतं, म्हणजे माझ्या मनातलं जे होतं त्याच्या येतं. आणि ज्यांनी कमी प्रश्न विचारले त्यांचं काहीतरी विचित्रच येतं. त्यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ आस्किंग क्वेरीज इज द की. जितके जास्त प्रश्न विचाराल तेवढी तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणार आहे. मला आठवतं मी 2-3 वर्षापूर्वी एडनेक्साच्या वेबसाईटवर जेव्हा पहिल्यांदा वेबिनार घेतलं त्यावेळेला मला जरा कसं तरी वाटत होतं की समोर मुलं असताना शिकवणं वेगळं आणि स्क्रीन समोर शिकवणं वेगळं. आणि मला त्यांनी रानडे सरांनी, निखिल सरांनी सांगितलं की 1 तासाचं वेबिनार आहे तुमचं, ते घ्या. मला वाटलं तर 1 तास मी कसं काय शिकवणार नुसत्या स्क्रीन समोर. समोर मुलं नाहीत, त्यांचे चेहरे नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरनं मला काही फीडबॅक मिळत नाही आहे आणि माझे हातवारे त्यांना फारसे दिसणार नाही, चेहरा दिसेल जेमतेम, कसं काय होणार. परंतु मी घ्यायला लागलो वेबिनार्स आणि माझ्या लक्षात आलं की हा अत्यंत चांगला माध्यम आहे, कारण मुलं खूप क्वेरीज विचारतात. मला पहिल्या वेबिनारला 24 क्वेरीज विचारल्या होत्या मुलांनी एका तासात, ज्या मला वर्षभर सुद्धा मुलांनी विचारलेल्या नाही, एवढ्या विचारल्या. कारण बिनधास्त असतात. मुलांची नावं कशी असतात, लॉग इन होताना कोणीतरी सलमान 1 2 3 किंवा एक तर फिजिक्सला विद्यार्थी आहे न्यूटन या नावाने लॉग इन होतो. त्याला फिजिक्स काही येत नाही पण त्यांनी नाव न्यूटन घेतलंय मात्र.
तर त्या न्यूटन, आता हा न्यूटन मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा मला माहित नाही, पण तो न्यूटन जो आहे किंवा जी आहे ती मला भयंकर प्रश्न विचारते आणि आय एम व्हेरी हॅपी की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी स्वतःची करून घेते. आणि त्यामुळे अतिशय फायदा मला या वेबिनारचा त्यावेळेला जाणवला आणि मला ते आवडायला लागलं की अरे मला माझं जे स्टार्वेशन होतंय वर्गामध्ये की मी शिकवतो पण मुलं विद्यार्थी माझे प्रश्न विचारत नाही, हे माझं स्टार्वेशन या वेबिनारमधनं कमी होत आहे. तर आज द क्वेरीज आणि न्यूमरिकल स्वतः सॉल्व्ह करा. त्यांनी काय होतं, आपल्याला आपण कशात चुका करतो हे कळतं. वर्गामध्ये न्यूमरिकल टीचर सॉल्व्ह करून सांगतो. आपल्या इथे तर एक स्टाईल मी यावर्षी अशी बघितली, मागच्या वर्षी सिलेबस उरकायचा म्हणून सोल्युशन म्हणजे न्यूमरिकल्स विथ प्रिंटेड सोल्युशन्स मुलांना देऊन टाकलेली आहेत टीचर्सनी. तर ह्या अत्यंत अगेन्स्ट एज्युकेशन प्रिन्सिपल आहे. मग तशी बाजारात पण अवेलेबल आहे की त्याच्यासाठी क्लास किंवा कॉलेजला कशाला जायला पाहिजे. अशी जर वाचून मुलांना समजत असते न्यूमरिकल्स आणि त्याची सोल्युशन्स तर काही प्रश्नच नव्हता. स्वतः सॉल्व्ह केली पाहिजे. म्हणजे मग मी युनिट्समध्ये घोटाळा करतो, मी कॅल्क्युलेशनमध्ये घोटाळा करतो किंवा मी फायनल आन्सरला युनिट लिहित नाही ज्याला अर्धा मार्क असतो. अशा कितीतरी आपल्या चुका आपल्या लक्षात येतात. त्यामुळे न्यूमरिकल स्वतः सॉल्व्ह केली पाहिजे. काही काही ॲबिलिटीज आपल्याला फिजिक्ससाठी तरी स्पेशली डेव्हलप कराव्या लागतात. त्यातली पहिली म्हणजे मॅथमॅटिकल ॲबिलिटी खूप वाढवावी लागते. आणि ही वाढवण्यासाठी हे कदाचित रिपिटेशन झालं असेल बरं का, पण 1 ते 30 नंबरचे पाढे पाठ करण्याला पर्याय नाही. पालक खुश होतात मी हे सांगितल्यानंतर, मुलाकडे नुसतंच बघतात पण तू करून घेत नाही. तर परवाचा म्हणण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे, कारण तुम्हाला NETला 1 मिनिट मिळणार आहे फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि JEE मेनला 2 मिनिटं मिळणार आहे. यातली 15 ते 20 सेकंद क्वेश्चन वाचण्यातच जातात. 10-1 सेकंद किंवा 5 सेकंद तो गोळा रंगवण्यात जातात, कारण तो डार्क रंगवायचा असतो, तो त्या मार्जिनच्या बाहेर नाही गेला पाहिजे त्यामुळे. आणि मग काही सेकंद फॉर्म्युला आठवण्यात जातात, काही सेकंद सबस्टिट्यूशन करण्यात जातात आणि यातला कुठलाही वेळ वाचवता येणं शक्य नाही. वेळ वाचवायचा असतो फक्त कॅल्क्युलेशनमध्ये की ते पटकन आलं पाहिजे. 13-39 हे पटकन आलं पाहिजे. तुम्ही 13 गुणिले 3, 3-3 9, मग 3-1-3 असं जर 39 करणार असाल तर तुमची 13-39 जे आन्सर अर्ध्या सेकंदात यायला पाहिजे होतं त्याच्यासाठी तुमची 5-6 सेकंद जातील. आणि त्यामुळे अगदी मॅटिक्युलसली पाढे पाठ करा, फार उपयोग होणार आहे तुम्हाला त्याचा. 1 ते 30 नंबरचे स्क्वेअर्स पाठ करा. आत्ताच 12वीच्या 2 दिवसापूर्वीच्या लेक्चरला 240 गुणिले 240 असं न्यूमरेटरमध्ये आलेलं होतं आणि मुलं करत बसली हो. मला इतकं वाईट वाटलं, जर त्यांना 24चा स्क्वेअर पाठ असता तर तो 576 लिहून त्याच्यावरती त्यांनी 2 शून्य दिली असती तर कॅल्क्युलेशन पटकन झालं असतं. त्यामुळे स्क्वेअर्स पाठ करणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्क्वेअर रूट्स 1 ते 30 नंबरची स्क्वेअर रूट्स तोंडपाठ असली पाहिजे. डिनॉमिनेटरमध्ये रूट 6 आलं तर विचार करत बसतात मुलं आणि मग म्हणतात की आता याच्या पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा वेळ जातोय. रूट 6 जर पाठ असेल तर तुम्ही तिथे लगेच लिहू शकता आणि तुमचा आन्सर येऊ शकतो. आणि क्यूब्स ऑफ 1 to 10 हे पण आवश्यक आहेत. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे 12thला, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये क्यूब काढावा लागतो आणि मग कुठलाही नंबर असला तरी तुम्हाला डेसिमल पॉईंट ॲडजस्ट करून तो 1 to 10 मध्ये ॲडजस्ट करता येतो आणि तो करायचा 1 to 10 मध्ये. आणि 1 to 10चे क्यूब्स तुम्हाला पाठ आहेत म्हणजे त्याचा क्यूब तुम्हाला करता येईल. आणि काही शॉर्टकट्स हे तुम्हाला स्वतः डेव्हलप केले पाहिजे. मग ते तुम्ही तुमची मेथड शोधून काढा. 1-2 शॉर्टकट्स मला जे जाणवले किंवा पटकन सांगता येतील असे. एकदा मला आठवते मागच्या वर्षी 16/25 असं फायनल कॅल्क्युलेशन आलं आणि मुलं ते करत बसली. 16/25. मला इतकं आश्चर्य वाटलं. म्हणलं प्रायमरी स्कूलमध्ये तुम्हाला हे कोणी शिकवलं नाही आहे का की डिनॉमिनेटरमध्ये जर 10, 20, 25, 50 असेल तर त्याचा डिनॉमिनेटर 100 करून घ्यायचा. मग 16/25 मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 4 म्हणजे 64/100. 64/100 इज 0.64 झालं कॅल्क्युलेशन. तर अशी शॉर्टकट्स आहेत याला. आता 125 जर डिनॉमिनेटरमध्ये असेल तर 8 ने मल्टिप्लाय करा डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटर 1000 होईल. 1000 होईल. न्यूमरेटरचा डेसिमल पॉईंट ॲडजस्ट केला की झालं का. कशाला 125 ने डिवाइड करावं लागतं. तर हे सुद्धा मुलांना येत नाही आत्ताच्या. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, हे मला प्रायमरी स्कूलमध्ये शिकवलेलं मला आठवत आहे की आमच्या प्रायमरी स्कूलच्या आमच्या बाईंनी आमच्याकडनं हे घटवून घेतलं होतं की डिनॉमिनेटरमध्ये असे नंबर आले तर डिवाइड करत बसायचं नाही. डिनॉमिनेटर 100 किंवा 1000 किंवा 10 करून घ्यायचा आणि डेसिमल पॉईंट फक्त ॲडजस्ट करायचा. तर हे शॉर्टकट्स आहेत. मल्टिप्लाईंग बाय 0.5 इज डिवायडिंग बाय 2 किंवा डिवायडिंग बाय 0.25 इज मल्टिप्लाईंग बाय 4. आता एखादं कॅल्क्युलेशन असतं की टेन्शन इज रिड्यूस बाय 25%.
आता टेन्शन इज रिड्यूस बाय 25% म्हणजे ते 0.75 झालं, किंवा रिड्यूस टू 25% असेल तर 1/4 झालं. हे पटपट सुचलं पाहिजे. तर ही शॉर्टकट्स हे सर्व विद्यार्थ्यांनी आता आत्मसात केलेच पाहिजे. त्यामुळे डेव्हलपमेंट ऑफ ॲबिलिटीजमध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटी ही अशी डेव्हलप करायची. अजून आपल्याला डेव्हलप करायचं आहे लॉजिकल थिंकिंग. लॉजिकल थिंकिंग म्हणजे एक वाक्य, त्याच्यातून दुसरं वाक्य, त्याच्यातून तिसरं वाक्य, असं पुढे 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 आपल्याला जायचं आहे. मी एक एक्झाम्पल देतो. कारमधनं एकदा मी उतरताना कारचा रेडिओ ऑन होता आणि डायबेटिक म्हणजे ज्याला मधुमेह असतो अशा रुग्णांना मार्गदर्शन करणारा एक काहीतरी कार्यक्रम होता. तर त्यांनी असं बोलताना, ते डॉक्टर होते कोणतरी, त्यांनी असं सांगितलं, त्यांना प्रश्न विचारला की इन्सुलिनचं इंजेक्शन काय घ्यावं लागतं, गोळ्यांनी काही परिणाम होत नाही का. तर त्यांनी सांगता सांगता ते पटकन असं म्हणाले की इन्सुलिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. आणि योगायोगानं तेवढं एक शेवटचं वाक्य मी ऐकलं आणि मी खाली उतरलो, कारण माझं स्थान आलेलं होतं. आणि मग मी विचार करायला लागलो की इन्सुलिन हे जर प्रोटीन असेल तर ते ती टॅबलेट घेतल्यानंतर ते इंटेस्टाईनमध्ये जाणार आणि ॲज अ प्रोटीन ते ॲब्सॉर्ब होणार, डायजेस्ट होणार, अमायनो ॲसिड्समध्ये डिवाइड होऊन. आणि मग एवढीशी ती गोळी, त्याच्यामधलं किती इन्सुलिन ॲब्सॉर्ब होणार. आणि म्हणून कदाचित ते रुग्णाला पुरेसं होत नसेल आणि म्हणून डायरेक्टली इंजेक्ट करावं लागत असेल इन्सुलिन, म्हणजे रादर डायजेस्टेड प्रोटीनच इंजेक्ट करावं लागत असेल. असा सगळा मी विचार केला. माझा चुलत भाऊ डॉक्टर आहे, त्याला विचारलं, तो म्हणला ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, हे असंच कारण आहे, म्हणून आपल्याला काही वेळेला गोळ्यांचा परिणाम होत नाही, इंजेक्शन द्यावं लागतं. तर एका वाक्यातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, असं लॉजिकल थिंकिंग आपल्याला करावं लागतं. कन्वर्ट इन्फॉर्मेशन इंटू नॉलेज. इन्फॉर्मेशन इज नोईंग समथिंग अँड नॉलेज इज नोईंग द कॉजेस बिहाइंड दॅट. हा फरक आहे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मधला. मग इन्फॉर्मेशनचं नॉलेज करायचं म्हणजे काय करायचं, तर प्रत्येक इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स समोर वाय, वेन, हाऊ असा WH क्वेश्चन लिहायचा, क्वेश्चन मार्क करायचा आणि त्याचा आन्सर मिळवायचा प्रयत्न करायचा. ऑटोमॅटिकली द इन्फॉर्मेशन इज कन्वर्टेड इंटू नॉलेज. मी एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या 10th पुस्तकामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत. त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की हँड्स मस्ट बी ड्राय व्हाईल युझिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आता ही इन्फॉर्मेशन आहे. आता आपण त्याच्या पुढे वाय असं लिहू, वाय हँड्स मस्ट बी ड्राय व्हाईल युझिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आता त्याचं कन्व्हर्जन नॉलेजमध्ये होईल. कसं ते बघा. वाय, आता मी जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा विद्यार्थी सांगतात की हँड्स वेट असतील तर शॉक बसतो, म्हणजे ड्राय हँड्सला शॉक बसत नाही का. मग तो होही म्हणत नाही, नाही म्हणत नाही. त्याला जर माझ्या स्वभावाचा अंदाज आला असेल बाय दॅट टाईम, तर तो म्हणतो नको बाबा, ड्राय हँड्स असताना शॉक बसत नाही असं म्हणलं तर सर खरंच बोट घालायला लावतील त्या पिनमध्ये, म्हणून तो काहीच बोलत नाही. मी त्याला सांगतो असं नाही आहे, ड्राय हँड्सने सुद्धा शॉक बसतोच, वेट हँड्सने सुद्धा बसतो. फरक काय आहे, वेन हँड्स आर ड्राय आर बॉडी रेजिस्टन्स इज व्हेरी हाय, सो कंपॅरेटिव्हली लेस अमाऊंट ऑफ करंट फ्लोज विच मे नॉट बी फेटल. शॉक बसतो पण माणूस मरत नाही. वेन हँड्स आर वेट our body resistance decreases to 1/4. आता रेजिस्टन्स बॉडीचा 1/4 झाला तो 4 times लार्जर करंट विल फ्लो विच मे बी फेटल, जो जीव घेणा ठरू शकतो. आणि मग मोल्डेड सर्किट ब्रेकरचं मी एक एक्झाम्पल देतो की ज्याच्यामध्ये हात ओले असताना जर मोल्डेड सर्किट ब्रेकरला हात लागला आणि शॉक बसला तर माणूस मरू शकतो. आणि मग ते त्याला पटतं. हे कन्व्हर्जन ऑफ इन्फॉर्मेशन इनटू नॉलेज. गेट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम अवेलेबल सोर्सेस. हे तर मी मगाशीच सांगितलं की टेक्स्टबुक वाचा, रेफरन्स बुक्स वाचा, इंटरनेटचा वापर करा चांगला. टीचर्स, मी म्हटलं तसं 80% हे टीचरवर अवलंबून राहा, त्यांना प्रश्न विचारा आणि सगळ्या बाजूनी ज्ञान मिळवा. आणि पुन्हा एकदा हे सगळं मिळवताना जास्तीत जास्त प्रश्न विचारा. जास्तीत जास्त प्रश्न विचारणं तुमच्या फायद्याचं आहे. आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अवेलेबल असलेला टीचर जो आहे ना तो निवडा. त्याच्याचकडे जाऊन त्याच्या खनपटी बसून ते ज्ञान मिळवा. बसावं लागणार आहे तुम्हाला. आज वेळ नाही म्हणाले तर उद्या जावं लागणार आहे आपल्याला त्यांच्याकडे, परंतु जास्तीत जास्त ज्ञान हे क्वेरीजमधनं मिळवायचं आहे. आणि एंट्रन्ससाठी प्रिपेअर करताना काय करावं लागेल, तर पहिल्यांदा थरो अंडरस्टँडिंग ऑफ द चॅप्टर हे तर लागणारच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स लिहू नाही शकणार. MCQ सॉल्विंग म्हणजे स्वतःचे स्वतः MCQ सॉल्व्ह केले पाहिजेत आणि व्हरायटी पाहिजे त्याच्यामध्ये. बऱ्याचदा मुलं काय करतात, MCQची बुक्स आम्ही वर्गामध्ये सजेस्ट करतो, पहिले 30 पहिले 50 MCQ सॉल्व्ह करतात. त्याचा उपयोग नाही. एक तर आयदर ते सोपे असतात किंवा पहिल्या काही टॉपिक्सवरती असतात. मग मी असं सजेस्ट करतो की 5च्या पाढ्यातले MCQ सॉल्व्ह करा. म्हणजे 5वा 10वा 15वा 20वा, म्हणजे शेवटचा MCQ कदाचित तुम्ही 50 सॉल्व्ह करणार असाल तर 250वा येईल. तो अवघडही असेल आणि तो शेवटच्या टॉपिकवरचा असेल. असे व्हरायटी MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. पॅरलल प्रिपरेशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
11वी आणि 12वी जसे फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्सचे चॅप्टर्स होतील तशी त्याची पॅरलली तुम्हाला जॉईंट म्हणजे एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन केलीच पाहिजे. आता तुम्हाला नंतर 12वी नंतर वेळ मिळणार नाही. 12वीची एक्झाम कदाचित तुमची 12, 13, 18 मार्चला संपेल आणि एप्रिल 1 संडे हा जेईईने फिक्स केलेला आहे. त्यामुळे एप्रिल 1 संडे कदाचित 2 एप्रिलला आला तर तुमची परीक्षा 12वीची संपणार 18 मार्चला आणि 2 एप्रिलला लगेच परीक्षा. मध्ये तुम्हाला हार्डली 2 आठवडे मिळणार आहेत. 2 आठवड्यात 2 वर्षाचा सिलेबस MCQ कव्हर करणं इम्पॉसिबल आहे आणि त्यामुळे पॅरलल प्रिपरेशन ही चालू ठेवा. कुठलाही असं नंबर मॅनिया ठेवू नका की 2000 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आपल्या इथं हल्ली दुर्दैवानं असं झालंय इंटिग्रेशनचे 1000 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. बुलवर्क आहे 1000 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणजे 1000 येईल काय? ती काय मडकी बनवायची आहेत काय की 1000 मडकी बनवली मग इतकी प्रॅक्टिस झाली की 1001 टॉप बनवता आलं, असं काही नाही. ज्याला इंटिग्रेशन म्हणजे काय हे बरोबर समजलंय ना त्याला 100 सुद्धा इनफ असतात. पण असं कुठलंही मॅनिया ठेवू नका. आपल्याकडे अत्यंत अनएज्युकेशनल प्रथा पडायला लागलेल्या आहेत हल्ली की इंटिग्रेशनचे 1000 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात, डेरिव्हेटिव्हचे 500 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात. ते तुम्हाला लेबर करतायत, बुलवर्क करून घेत आहेत तुमच्याकडनं. एकाच पद्धतीचे 1000 प्रॉब्लेम सोडवले म्हणजे 1001 येईल हे पूर्णपणे चुकीचं आहे. मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स ही क्राफ्ट नाही आहे की सरावाने येईल, हे डोकंच आहे आणि ते तुम्हाला अंडरस्टँडिंगनी येणार आहे, सरावानी नाही. आणि फुल पोर्शन टेस्ट देणं गरजेचं आहे म्हणजे मग आपल्याला टाइम टेबलचा अंदाज येतो की आपलं वेळेत पूर्ण होतंय की नाही आणि सेट ऑफ मिस्टेक्स कळतो. प्रत्येकाचा एक स्वतःचा सेट ऑफ मिस्टेक्स असतो. तो जर कळला तर त्या मिस्टेक्स टाळून तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्यामुळे या 2 कारणांसाठी एक तर टाइम टेबलचा अंदाज आणि सेट ऑफ मिस्टेक यासाठी फुल पोर्शन टेस्ट देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि काही जनरल इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक टार्गेट फिक्स करा की मला नेमकं काय व्हायचं आहे. मी हे पण करतो ते पण करतो 18 एक्झाम्स देता येतात बरं का मुलांना, 18. आणि या 18 पैकी 11 आणि 12 एक्झाम्स देणारी मी मुलं पाहिलेली आहेत की NDAची पण दिली, नाटाची पण दिली, याची पण दिली. असं नका करू, यांनी तुमचं लक्ष डायव्हर्ट होणार आहे. तुम्ही आत्ताच ॲप्टिट्यूड टेस्ट करा छान. इथे एडनेक्सामध्ये पण ॲप्टिट्यूड टेस्ट अवेलेबल आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट करा आणि काउन्सिलरच्या मदतीनं आपलं टार्गेट फिक्स करा किंवा मला फक्त इंजिनिअरिंगला जायचं आहे, मग मी नाटा बिटा देणार नाही, मी नीट देणार नाही, मी फक्त जेईई मेन्सवरती कॉन्सन्ट्रेट करेन. तर टार्गेट फिक्स करा. या टार्गेटच्या दृष्टीने एक टाइम टेबल प्रिपेअर करा. कसं किंवा 11वी मी असताना जानेवारीपर्यंत माझा सगळा 11वीचा पोर्शन पूर्ण शिकून झालेला असेल, त्याचे MCQ सॉल्व्ह झालेले असतील आणि जानेवारी 2014ला किंवा 15 जानेवारी 2014 किंवा 1 फेब्रुवारी 2014ला मी पुढच्या वर्षीच्या 12वीचा अभ्यास सुरू करीन. तो अभ्यास माझा सप्टेंबर 2014ला पूर्ण झालेला असेल, मग मी त्याची रिव्हिजन सुरू करीन. असं काहीतरी चांगलं टाइम टेबल करा. डोंट कन्सिडर 11th ॲज रेस्ट इयर. 11th रेस्ट इयर म्हणजे 12th वेस्ट इयर. हे वाक्य माझ्याही आधी कोणाच्या तरी तोंडनं तुम्ही नक्की ऐकलेलं असेल. कंपॅरिझन स्वतःची करू नका की त्याला 2 तास अभ्यास पुरतोय मला 4 तास करावा लागतोय किंवा उलट मला 2 तास पुरतोय आणि त्याला 4 तास करावा लागतोय. त्याची कपॅसिटी वेगळी, माझी कपॅसिटी वेगळी, त्याचं ग्रास्पिंग, त्याची अंडरस्टँडिंग लेवल, माझी ग्रास्पिंग, माझं अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळं असू शकतं. पालकांनाही माझी ही सूचना आहे की आपल्या पाल्याची कंपॅरिझन कोणाशीही करू नका. रिव्ह्यू द प्रिपरेशन. अधूनमधून टेस्ट देऊन आपली तयारी कुठपर्यंत झाली आहे याचा एक रिव्ह्यू घेत जा. अँड कन्सिस्टन्सी इन प्रिपरेशन. एकही दिवस मधला तुम्ही वाया घालवू नका. एकही दिवस वाया नाही घालवायचा. एक दिवस जरी तुम्ही वाया घालवलात ना तरी तुमचा टेम्पो, तुमचा स्पीड कमी होतो आणि मग पुढच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे या सगळ्या इन्स्ट्रक्शन की टार्गेट फिक्स करा, त्याप्रमाणे चांगलं टाइम टेबल बनवा, जास्तीत जास्त क्वेरीज विचारून आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्या आणि त्या दृष्टीने नियमितपणे अभ्यास करा. कन्सिस्टन्सी ही खरं सांगायचं ना तर या 2 वर्षाची मास्टर की आहे. आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी कुठे कमी पडतायत तर कन्सिस्टन्सीमध्ये फक्त कमी पडतायत. आणि मी आत्ता सांगितलं त्याचं नंबर मॅनिया की 1000 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले याच्या मागे लागू नका. यांनी कोणाचंही भलं झालेलं नाही. 1000 न्यूमरिकल सोडून घेणाऱ्या क्लासमध्ये 1000 विद्यार्थी आहेत आणि बोर्डात 100 पैकी 100 मिळवणारे पुण्यातच 7-8 विद्यार्थी निघतात. कल्पना करा तुम्ही की 1000 सोडून प्रॉब्लेम सोडून कोणाचा फायदा झालाय का? नाही झाला. पण असल्या काहीतरी कन्सेप्ट न बाळगता कन्सेप्च्युअल क्लॅरिटीनी आपल्याला उदाहरणं सोडवायची असं डोक्यात ठेवा. कन्सिस्टन्सीचा एक फक्त घडलेला प्रसंग सांगतो, त्याचं मोरल लक्षात ठेवून आपण सर्वांनी इथून जावं अशी माझी इच्छा आहे. एक जॉर्ज क्रायसलर नावाचा अमेरिकन व्हायोलिनिस्ट होऊन गेला. त्याच्यावरती BBCने एक डॉक्युमेंटरी बनवली होती.
आणि त्याच्यामध्ये त्याचा सगळा दिनक्रम दाखवला होता की तो 6 वाजता उठतो, मग सगळं आवरून फिरून येतो, चक्कर मारून येतो आणि आल्यानंतर तो रियाज करताना दाखवला. चांगला 2 तास रियाज करतो व्हायलिनचा. आणि तो रियाज झाल्यानंतर त्याला असा प्रश्न विचारला की त्या जी डॉक्युमेंटरी बनवणारा जो होता तो आदनमधनं त्याची मुलाखत घेत होता. त्यांनी विचारला की इज इट नेसेसरी फॉर अन एमिनंट आर्टिस्ट लाईक यू टू प्रॅक्टिस एव्हरी डे? तुझ्यासारख्या इतक्या प्रसिद्ध, इतक्या यशस्वी कलाकाराला रोज रियाज करणं गरजेचं आहे का? त्यांनी जे उत्तर दिलंय ते लक्षात ठेवा. तो माझा शेवटचा पॉईंट होता की कन्सिस्टन्सी इन प्रिपरेशन. त्याने असं उत्तर दिलं, येस इट इज नेसेसरी फॉर अन आर्टिस्ट लाईक मी ऑल्सो टू प्रॅक्टिस एव्हरी डे. Because if I don't practice for a month, you will notice it. If I don't practice for a week, my wife will notice it. But if I don't practice for a day, only I will notice it and I don't want to cheat myself. मी एक दिवस जर रियाज केला नाही तर माझ्या वादनामध्ये जी त्रुटी निर्माण होईल ही तुमच्या कोणाच्याही लक्षात येणार नाही, डोक्यावरून जाईल, माझ्या एकट्याच्याच लक्षात येईल आणि मग ती माझी एकट्याचीच फसवणूक असेल आणि मला स्वतःला फसवायचं नाही. तर विद्यार्थ्यांनी हे डोक्यात ठेवायचं की इफ आय डोंट प्रॅक्टिस ऑर इफ आय डोंट स्टडी फॉर अ डे ओनली आय विल नोटिस इट. कदाचित पालकांच्या लक्षात पण येणार नाही की यांनी आज दिवसभरात अभ्यास केलेला नाही, पण माझ्या लक्षात येईल. सो इफ आय डोंट प्रॅक्टिस फॉर इफ आय डोंट स्टडी फॉर अ डे ओनली आय विल नोटिस इट अँड आय डोंट वॉन्ट टू चीट माय सेल्फ. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आणि ही शेवटची गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला सर्वांना या सगळ्या एंट्रन्समध्ये यश मिळेल. मी तुम्हाला सर्वांना यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.